नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्र सरकारने अखेर 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मान्यता दिली आहे. ही चर्चेत असलेली नवी कर्जमाफी योजना लागू झाली असून आता नेमक्या अटी काय, कोण पात्र आणि कोण अपात्र हे स्पष्ट झाले आहे. ही राज्यातील 5वी मोठी कर्जमाफी योजना असून सरकारने यासाठी 36,585 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. योजनेची पहिला आणि महत्त्वाचा मुख्य उद्देश हा आहे. याच्यामध्ये 3 भाग त्यांनी केलेले आहेत. तर पहिला भाग आहे संपूर्ण कर्जमाफी. ज्या शेतकऱ्यांचे एकूण थकीत कर्ज 2 लाख रुपयापर्यंत आहे आणि दुसरं एकमुष्त तडजोड OTS ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तिसरं प्रोत्साहन अनुदान नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये पात्रता निकष कोणते असणार आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत ते पाहूया. पात्रतेचा निकष तपशील. कर्जाचा प्रकार अल्पमुदतीचे पीक कर्ज सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कालावधी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले कर्ज. जमिनीची अट जमिनीच्या क्षेत्रफळावर कोणतीही मर्यादा नाही. प्रामाणिक कर्जदार गेल्या 3 वर्षात नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. आता यामध्ये अपात्र निकष कोण आहेत, कोण अपात्र ठरू शकतं. तर अपात्र व्यक्ती कारण आणि अट शासकीय कर्मचारी ज्यांचा पगार 25,000 प्रति महिन्यापेक्षा जास्त, आयकर भरणारे, शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नावर आयकर भरणारे, राजकीय पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक इत्यादी सहकारी संस्था कर्मचारी, साखर कारखाना, दूध संघ इथे 25,000 पेक्षा जास्त पगार मिळवणारे. 2019 लाभार्थी. यापूर्वी कर्जमाफी झालेल्यांना फक्त 50,000 मिळणार. आता या योजनेतील महत्वाच्या अटी आणि नियम काय आहे ते जाणून घेऊया. नवीन तरतुदी काय आहेत. 2 वर्षाची अट नाही. विशेष म्हणजे या योजनेत जमिनीच्या मालकीची 2 वर्षाची पारंपरिक अट रद्द करण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट OTS जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त, उदाहरणार्थ 3 लाख असेल तर त्यांना फक्त जास्तीत जास्त रक्कम 3 लाख, 2 लाख, 1 लाख बँकेत भरायची आहेत. ही रक्कम भरल्यानंतर सरकार उरलेली 2 लाख रक्कम माफ करेल. मुदतवाढ या एकमुष्त पद्धतीने शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. प्रोत्साहन बक्षीस ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24, 24-25 पैकी कोणत्याही 2 वर्षात कर्ज वेळेवर फेडले त्यांना सरकारकडून 50,000 बक्षीस दिले जाणार आहे. आता यामध्ये विवाद आणि आक्षेप काय असणार आहे. सरकारने ही योजना जाहीर केली असली तरी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष यात गंभीर त्रुटी दिसून येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता 2019च्या पूर्वीच्या कर्जावर नाही. या योजनेत फक्त एप्रिल 2019 नंतरच्या कर्जाचा समावेश आहे. त्यापूर्वीचे जुने कर्ज यातून वगळण्यात आले आहे. म्हणजे जुने थकीत कर्जदार या योजनेबाहेर राहण्याची शक्यता आहे. जुन्या लाभार्थ्यांसाठी फक्त 50,000. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत फक्त 50,000ची कर्जमाफी मिळेल. विरोधकांचे म्हणणे आहे की ही त्यांच्याशी केलेली अन्याय आहे. इतर कर्जांना वगळणे फक्त पीक कर्ज योजनेत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर, विहिरी, जनावरे यासाठी घेतलेल्या कर्जाला यातून वगळण्यात आले आहे. प्रथम पैसे भराची अट OTS योजनेत कर्ज माफ होण्यासाठी आधी 2 लाखांवरील रक्कम भरायची अट असल्याने शेतकरी नेत्यांनी ही कर्ज वसुलीची योजना असल्याची टीका या ठिकाणी केलेली आहे. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेस आपण माहिती मांडली होती की सरसकट कर्जमाफी ही झाली पाहिजे, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचाही देखील या ठिकाणी रोष निर्माण झालेला होता. अखेर शासनाने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या टीकेनंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे की जर काही शेतकरी निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांना लाभ मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदल करण्यात येऊ शकतो. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच या अटी काहीशा सैल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर बघा, आता बऱ्याच ठिकाणी रोष निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी कृषी मंत्री यांनी थोडीशी सैल भूमिका या ठिकाणी घेतल्याचं दिसत आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, ही योजना सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरण सुरू व्हायला काही आठवडे लागू शकतात. पण आपल्या जवळील बँकेशी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे नेमकी पात्रता नीट समजून घ्या. सरकारने काही नवीन सूचना जारी केल्या असल्या त्याची सर्वात पहिली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.